शांत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चिते त्याचे पाय माझे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण स्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग ऐको कमी माझ्या देहूतील मालकांचा आहे मालक या अभंगाद्वारे विश्वाच्या मालकासमोर मागणी मागतात हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा हे जगदानंद कंद जगतपते पंढरीशा पांडुरंगा माय बापा मला एक देऊन टाका मला तुमचा विसर नाही पडला पाहिजे पुन्हा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी देवा मी आवडीनं तुमचं गुण गावं ही माझ्या जीवनातली जोड आहे न लगे मुक्ती आणि संपदा देवानं थोडस कामीज दाखिलतं देहूतल्या मालकांना सांगितलं प्रभो मला मोक्ष सुद्धा नकोय न लगे मुक्ती आणि संपदा मला संपत्ती सुद्धा नकोय संत संग देई सदा मला संतांचं सानिध्य पाहिजे ठीक आहे विटेवरच्या मालकानं सांगितलं तुकोबराय नित्य तुम्ही तुमच्या स्मरणात राहील माझं आवडीनं भजन गाताल संतांची संगती देईल पण या काही गोष्टी करण्यासाठी मानवी शरीर पाहिजे आणि मानवी शरीर प्राप्त पाहिजे असेल लागत असेल तर मग गर्भवासाला यावं लागेल सुखे घालावे आम्हाशी तुकोबरायने सांगितलं देवा गर्भवासाची आम्हाला काही भीती नाही ज्यांना भीती होती ते मुक्त झाले मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा सोरासा सुलभ भीतीपोटी मुनी योगी जपी तपी सिद्ध अनुरागी हे मुक्तावस्थेला पोचलेत देवा पण आम्हा विष्णुदासा सुलभतो गर्भवास विष्णुदासाला काही करीत नाही देवा अंतकरणात तुझं नामस्मरण आहे भजन आहे तुझ्या नामाचा टाहोय तो काय करणार आहे गर्भवास हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झाला आपलं कीर्तन विठाला विठाला मोठ्या
मोठ्या श्रद्धेने भावयुक्त अंतकरणाने चालत असलेला हा 5 पर्वण्यापैकी उत्तम शिवरात्री हा एक फार मोठा पर्व आहे. शिवरात्रीचा वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार 29 उपवास आहेत एकादशी सारखे, आणि वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार एक उपवास आहे, एक टाइम जेवून त्याला सोमवार म्हणतात. याच्या व्यतिरिक्त ज्ञानोबाराय तुकोबारायांनी एकाही उपवासाला मान्यता दिली नाही. ज्ञानोबाराय तुकोबारायांनी, मी त्यांचं नाव घेऊन भाकरी खाणारा माणूस आहे, माझी काय पात्रता आहे. या 29 उपवासाने 30वा सोमवार, शक्य असल्यास प्रदोष 31वा, याच्या व्यतिरिक्त ज्ञानोबाराय तुकोबारायांनी एकाही उपवासाला तिळा इतका ठाव दिला नाही. तो ज्ञानोबाराय तुकोबारायांनी. मग तुम्ही आम्ही कोणते कोणते दुकानं मांडले ते किती खरे येत ज्याचे त्यानं तपासायचे. विठाला त्याच्यापैकी आजचा जो पर्व काळ आहे उत्तमोत्तम शिवरात्री अत्यंत उत्तम आहे. फार मोठं पर्व मांगल्य आहे शिवरात्रीचा उत्सव. भगवान देवादिदेव सबदेवों के बाबा भगवान शिवशंकर यांचा हा उत्सव आहे. आणि या उत्सवानिमित्त चालत असलेला बोरेश्वर प्रभूंच्या कृपेने, भगवान बोरेश्वराच्या दयेने, त्या बोरेश्वराच्या साक्षात्काराने, बोरेश्वराच्या प्रसादनाने, कारण प्रसादिक मूर्ती आहे, अशा परमपावन विश्वनाथाच्या कृपेने, परिसरातल्या साधू संतांच्या आशीर्वादाने, योगी तप्यांच्या सिद्धांच्या आशीर्वादाने आणि या अधिष्ठानाला बोरेश्वराचे उपासक लाभलेले सद्भक्त आदरणीय हरिओम बाबा, त्यांच्या या असीम प्रयत्नातून चालत असलेला हा भगवान शिवजींचा उत्सव आहे. खूप सात्विक, सदाचारी, पुण्यशील, निराभिमानी, भोगविरहित. भोगाच्या बाबतीत जर विचार केला तर मी त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीची पण बरोबरी मी करू शकत नाही. उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, याच अवस्थेत आजही त्यांची परिस्थिती आहे. एखादा निष्ठावंत वारकरी आला असेल, त्याच्या पुढे लोटांगण घालणे, त्याचा दोष न पाहणे, त्याच्या गुणदोषाचा कसल्याही प्रकारचा विचार न करणे, त्याच्या गळ्यातली तुळशीची माळ, रुद्राक्षाची माळ, कपाळाचा गोपीचंद, बुक्का इतकं पाहून मातुड्यात त्याच्या पुढे लोटांगण घालणारा एक निष्ठावंत वारकरी माझ्या बोरेश्वराचे उपासक सद्गुरू हरिओम बाबा. मी तसा रगील माणूस आहे, मला काय अशी भीती वाटत नाही कोणाची, काय नाही. पण मी फक्त भीतो अशा सात्विक लोकांना. बाकी किवडा जरी रावणा इतका श्रीमंत आला तरी मला काय त्याच्या कपाळाला कपाळ घासायचं नाही, आणि तो बी भडवा मला काय देणार नाही. मी बी भिकार चोट नाही त्या नालायकाला मागायला. माझ्या पांडुरंगाने, माझ्या बोरेश्वराने मला यथासांग दिलेला आहे. मी फक्त भीत असेल तर निष्ठावंत वारकऱ्यांना भेटतो. वाक्य नीट ऐका, महाराजायला बी भेट नाही. महाराज भोगवादी असू शकतात, महाराज चंगळवादी असू शकतात, महाराज पैसे झाल्यावर चुकीचे कामं करू शकतात, पहिल्या 3 सोडून 5वी करू शकतात. महाराज काही पाप करू शकते, पाप करत नाही ते फक्त वारकरी. आणि म्हणून त्या वारकऱ्यांना फक्त भीतो. एक महाराज म्हणला, माझ्याकडे लय भारीची गाडी आहे, घाल मग आमच्या अंगावर. त्या गाडीचा आणि याचा काय संबंध आहे? माझ्याकडे एवढे पैसे, अरे कोणाकडे पैसे आहेत त्याचा काय विषय नाही. नाही भ्यायचं कोणाला, भ्यायचं फक्त तुम्हाला एक सांगतो, तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती करतो, फक्त जीवनात अपमान करू नका वारकऱ्याचा. वाका मायबापाच्या पुढं, वाका देवांच्या पुढं, वाका ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या पुढं, आणि त्याच्यानंतर जर पुढं वाकायचं असेल तर महाराजांच्या पायावर वाकूच नका, वारकऱ्यांच्या पायावर वाका. विठाला विठाला. कारण विश्वाच्या मालकाचं शुद्धांतकरण एक तत्व होतं देवाच्या मालकाचं. ते तत्व म्हणजे संत शिरोमणी निळोबाराय. मस्तक हे पायावरी,
मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकऱ्यांच्या पुढे वाक जावं. माझ्या बोरेश्वराचा विटेवरच्या मालकाचा निष्ठावंत उपासक असे परमश्रद्धेय हरिओम बाबा वारकरी आहेत. त्यांच्या चरणी दंडवत करतो. बोरेश्वराच्या चरणी दंडवत करतो. मृदंगाचार्यांना धन्यवाद देतो. माझ्या या गुणीजनांनाही धन्यवाद देतो. गाय नक्षत्रातली बुलंद तो प्रकाशजी महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद. साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. भगवान बोरेश्वराचे उपासक तुम्ही एवढ्या मोठ्या गर्दीनं जमा झालात अशा पर्वणीवर, या शिवरात्रीच्या पर्व काळावर भगवान बोरेश्वराच्या दर्शनाकरता 2 तासाकरता नामचिंतन ऐकण्याकरता आलात. तुमच्यातही बोरेश्वराचा अधिष्ठाने मंडपात बसलात. तोपर्यंत प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती म्हणून तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या अभंगावर येतोय. विठाला विठाला आज काय मागणी आहे तुकोबारायची? तुझा विसर न व्हावा. पर्वकाळ शिवरात्रीचा आहे. महाराज, या 2 मालकांचा ज्यांना विसर पडत नाही ती माणसं फार मोठी असतात. विटेवरचे मालक आणि काशीतले मालक. विसर न पडणे म्हणजे नित्य अंतःकरणात ह्या दोघांना ठेवणे, देखावा करणे नाही. उजळलं की घागर भरून घेतली, महादेवाच्या अंगावर रिचवली, दुसरी भरून आणली, तिसरी भरून आणली. हे देवाला वल करणं म्हणजे फार मोठेपणा नाही. हे वरून दाखवणे, त्याला आत ठेवणं सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. या 2 देवायला आतमध्ये जागा द्या. पंढरीतल्या मालकांना आणि भगवान बोरेश्वर म्हणजे काशीतले मालक आहेत. या 2 मालकांना जागा देताच आली. तो डोक्यावर बी देऊ नका, खांद्यावरही देऊ नका. ते रिकामे नाहीत कोणाच्या डोक्यावरून खांद्यावर बसायला. तुम्हाला भाव असेल, श्रद्धा असेल तर तुमच्या अंतःकरणात जागा द्या. आणि या 2 देवायला ज्याने अंतःकरणात जागा दिली त्याच्याकडे तो बघतो. बघ, आपली चिंता तो करतो. तुझी चिंता त्याशी सर्व आहे, आपली ती चिंता करत असतो. जागा द्यावी. पर्वकाळ शिवरात्रीचा आहे. महाराज, याही मालकाला अंतःकरणात ठेवण्यात किती मोठं रहस्य आहे. दिवर नावाचा एक व्यक्ती होऊन गेला. सात्विक सदाचार्य पुण्यशील पावन आहे असं भगवान बोरेश्वरांचं जसं जाज्वल्य प्रसादिक लिंग आहे, पिंड आहे, अशी एक पिंड त्याच्याकडे सुद्धा होती. एकदम साध असं कौलाचं घर, छोटस मंदिर, बारीकसा गाभारा, आणि त्याच्यामध्ये तो भगवान शिवजीची उपासना करायचा. रात्रंदिवस अंतःकरणात त्याच्या शिवजीच होते. झोपेतून उठल्यापासून तर झोपेपर्यंत जे काही काम करत असेल ते प्रत्येक कामाला शिवजींचं नाम घेऊनच हात लावायचा. आपल्याकडे दंडक दिलाय, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. घात जरी तोंडात टाकायचा असेल तरी भगवंताचं नाव घ्यायचं सांगितलं. मोठी मोठी लोक जीवनभर त्याला अंतःकरणात ठेवतात, त्याला विसरत पडू देत नाही. सिंक जांभई खोकला तुका वेळ वाया
फक्त शिंकण जांभई जळ आली तर याच्या व्यतिरिक्त सारखांत करण्यात जगाचा बाप आहे काही लोकांच्या. आणि म्हणून त्यांच्यामुळे हे विश्व अस्तित्वात आहे. हे कधी मधी लटकपटक देवाचं भजन करणाऱ्यांवर विश्व अधिष्ठित नाही. आपली निष्ठानिष्ठीचा परमार्थ निष्ठावंत साधकांच्या जीवनात नितांत विश्वाच्या मालकाचा अधिष्ठान आहे. म्हणून हे विश्व टिकून आहे. सारखा देवांत करणात. रोज सकाळी स्नान झालं की एक घागर खांद्यावर घ्यायची पाण्याची भरलेली आणि गंगेवरनं घरी येत असताना बाजूला उजव्या हाताला एक मशानभूमी होती आणि त्या मशानभूमीतून मेलेल्या माणसाला जाळलेली एक चिमूटभर राख येताना तो घरी घेऊन यायचा. नित्य अंतःकरणात ठेवणारी माणसं किती अधिकारी असतात. तुझा विसर न व्हावा. तशी मागणी तर विटेवरच्या मालकाची आहे. पण विटेवरच्या मालकाने बोरेश्वराला डोक्यावर घेतलेलं आहे. तुम्ही टाळू चापून पा पंढरपुरातल्या मालकाची. पंढरपुरातल्या मालकाच्या टाळूवर भगवान शंकरांचं शिवलिंग तुम्हाला दिसेल, हाताला स्पर्श लागेल. कारण डोक्यावर घेतलं मालकाला. याच्या पलीकडे सांगू का, भगवान शिवजींमुळेच तुम्हाला भजन, मला कीर्तन आणि तुम्हाला पक्वाद. शिवजींची कृपा नसती तर आपल्याला कोणालाही भजन करता आलं नसतं, पक्वाद वाजीला आला नसता, कीर्तन करता आलं नसतं. वारकरी संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष बोरेश्वर भगवान येत. कारण वारकरी संप्रदायाची स्थापनाच बोरेश्वरानं केली, विश्वनाथानं केली. हे गिरगावचा बाळू सांगतो म्हणून ऐकायचं नाही. हे पैठणच्या मालकांचं वाक्य आहे. एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, या संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष भगवान शिवशंकर आहेत. हे पैठणच्या मालकांनी नमूद करावं. वाक्य हे गाफील माणसांचं ग्राह्य धरल्या जात नाही, अधिकाऱ्यांचं ग्राह्य धरल्या जातं. आणि त्या बोरेश्वराचा उपासक नित्यांत करण्यात बोरेश्वराला रोज एकदा चिताभस्म देवाच्या पिंडीला लावायचं आणि मग त्यानं त्याचं दिवसभर काय वाट्याला आलं असेल ते काम करायचं. पण ते काम करीत करीत त्यानं नित्य भजन करायचं. मला असं वाटतंय पोळ्या लाटता लाटता जरी एखादी बाई रामकृष्ण हरी म्हटली, पोळ्या लाटता लाटता, कारण बेलणं तर काही तोंडात नसतं, पोळ्या लाटायचं लोटाळणं ते काय तोंडात नसतं, तोंड रिकामं असतं शक्यतो पोळ्या करताना तरी. मग पोळ्या करताना जर ती रामकृष्ण हरी म्हणली किंवा ओम नमः शिवाय म्हणली तर त्या पोळ्या ज्याच्या पोटात गेल्या असतील त्याचे दोष दुरुस्त करतील. दोष इतकी ताकद असते त्या पोळ्यामध्ये, त्या भाकरीमध्ये, त्या पोळीमध्ये, त्या चपातीमध्ये इतकी ताकद असते. जीवनभर त्यानं भजन केलं देवाचं. त्याचा नित्यनेम होता चिताभस्म शिवजीला समर्पित करायचं. कर्म नो गहनोगती. एक दिवस असा उजाडला की देवाचं स्नान, गंगेचं स्नान झालं, पाण्याची घागर खांद्यावर घेतली आणि मशानभूमीत गेला तर आदल्या दिवशी कोणी जाळलंच नव्हतं, भस्मच नाही, असं होतच नव्हतं. पण त्याच दिवशी झालं. रिकामी भस्माची वाटी कोणाड्यात ठेवली तुळशीच्या वृंदावनाच्या बाजूला आणि नित्यप्रमाणे ठरल्याप्रमाणे बायकोला काही सांगितलंच नाही मी इथं भस्म ठेवलं. रोज ठेवत होते.
पण आज म्हणायला पाहिजे होतं की कालच्या रात्री कोणी मृत्यू पावलं नाही, म्हणून मशानभूमीत कोणाचा अंत्यविधी झाला नाही ग, याच्याकरता चिताभस्म नाही शिवजींना, असं ते विसरून गेले आणि ते त्यांच्या पूजेत मग्न झाले. देवाला स्नान घातलं, पिंड पुसून काढली, पांढऱ्या रंगाची फुलं असतील, काय काय असेल ती संपूर्ण आरास करायचं ठरविलं आणि आवाज दिला, प्रिये ए लक्ष्मी, अगं भस्म घेऊन ये ग, असा आवाज दिला. महाराज ती काय सात्विक माऊली असेल, किती सदाचारी असेल, किती पुण्यशील असेल, किती पावन असेल ती माऊली. आणि ती आवाज आल्याबरोबर हातातलं काम सोडून त्या कोणाड्याकडे गेली. त्या वाटीत बघितलं तर त्या वाटीत काहीच नव्हतं. ती वाटी कोरडी होती. रोजची रोज गंगेतून धुवून आणायची आणि नवचिता भस्म आणायचं होतं, पण तिला पांढरं सुद्धा लागलेलं नव्हतं. एखाद्या वेळेस भस्मानं भरलेली जरी वाटी असती तर तितकंच वाटीला असं बोट पुसून तो पांढरा भस्म शिवजीला समर्पित केला असता, चिता भस्म, पण वाटी सुद्धा धुवून आणली होती गंगेतनं. दुसरा आवाज आला, अगं किती वेळ लावते, घेऊन ये ग भस्म, तुझा विसर न व्हावा याच्यावर सांगते. दुसराही आवाज पडला. बाई थरथर कापत होती. मालकाने आपल्याला 2 आवाज भस्मा करता दिलेत, पण भस्मच आणलं नाही मालकानं, मी दिनार तरी कशी. एक सांगू का तुम्हाला, आपण जर असं करीत असू आणि आपण आपल्या बायकोला आवाज द्यायला भस्म घेऊन ये, तर आपली म्हणली असती तुला फुकू का. मी पण त्याच्यात आलो, तुमच्या अंगावर दगड टाकतोय असा विषय नाही. आपली म्हणली असती कोणी मेलच नाही ना काल, मशानात अंत्यविधी झालाच नाही ना, तुम्ही चिता भस्म आणलत नाही, मग देऊ कसलं, निदान इतकं तरी आपली म्हणली असती. ती बाई तेवढं सुद्धा बोलली नाही. बाई मनाला खात होती, मालक कसे विसरले असतात, त्यांना कसं कळत नसेल की त्यांनी भस्म आणलंच नाही, वारंवार मला आवाज कसा देतात. तिसरा आवाज आला तर करू काय. 2 आवाजापर्यंत ठीक होतं, कारण कपाळावर कुंकू असलेल्या, वाक्य नीट ऐका, कपाळावर कुंकू असलेल्या सात्विक सदाचारी पुण्यशील बाईनं नवऱ्याचा तिसरा शब्द मातीत जाऊ दिला नाही पाहिजे. तिला प्रसन्नपणाने कपाळावर कुंकू लावण्याचा अधिकार आहे. ती कोणतंच वाक्य नवऱ्याचं ऐकत नसेल तर तिनं कपाळावर कुंकू लावणं म्हणजे कुंखाचं पिठलं करून कपाळाला चिटकिले. महाराज अधिकारी लोकांसाठी असते, ते तुमच्या माझ्यासाठी नाही. आपला खेळ सगळा पोकळवादी, सगळा देखावा, आपला आतून काही नसतं, काही संबंध नसते. आज्ञाभंग काय असते, वैचारिक पातळीची लेवल काय, खाली किती गेली, वरी किती गेली, लोक काय म्हणतील, काही संबंध नाही. मी म्हणजे मीच. या अवस्थेत जगत जीवन जगणारे तुमच्या माझ्यासारखे सगळे आपणच. त्या बाईने विचार केला, तिसऱ्यांदा आवाज जर दिला तर करावं काय, आणि तसंच झालं. आवाज दिला, अगं अन्न ना ग. बाईने विचार केला, तिसरा आवाज पडलाय, आज्ञाभंगतेचं पापक लागतंय. कापूर घेतला, हरिओम बाबा, तो कापराचा ढिगल केला, त्या कापरावर बसली आणि त्याच्यावर विस्तू टाकून दिला आणि स्वतःचं शरीर जोहार करून घेतलं. मधातली मधात मंदिरात विचार करत होता, गेले आयुष्यभर जिच्या खांद्याला खांदा लावून संसार केलाय, ती बायको साधं दारातलं भस्म मला देवासाठी आणून देत नाही, आपण कशासाठी संसारासाठी बैलासारखं जीवन राबवायचं. हात हे आपल्या जीवनाची, धिक्कार आहे आपल्या जीवनाचा. जी आपल्याला दारातलं तुळशी वृंदावनाच्या बाजूला ठेवलेल्या कोनाड्यातली वाटी भस्माची आणून देत नाही, तीन आवाज देऊन आपण या संसारासाठी बैलासारखं राबायलो, असा त्यानं विचार केला. पण भस्म आणलंच नव्हतं त्यानं, हे कुठं लक्षात आहे. अनावधानानं विसरून गेला आणि हयात होऊन थकून मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर आला तर तुळशी वृंदावनापाशी दिव्य तिच्या शरीराचा सुगंध येत होता. पाहिलं तर राखुंड्याचा ढिगल पडलेला होता. राखुंड्याचा ढिगल पडला होता. लक्षात आलं, कालच्या दिवशी एकही इथे माणूस मृत्यू न पावल्यामुळं मशानभूमीत अंत्यविधी झाला नाही, आणि अंत्यविधी न झाल्यामुळं मी वाटी गंगेतनं धुवून आणली, पात्रामध्ये भस्म नव्हता. आणि आपण पत्नीला आवाज दिला, 3 आवाज दिले, ती आणील कुठून, आणि मग तिनं स्वतःच्या शरीराचं जोहार करून घेतलं.
काय पत्नी असेल महाराज. आणि त्या राखेमध्ये जाळलेल्या अस्तीच्या त्या पुंजामध्ये असा हात घातला आणि मूठ भरून चिताभस्म घेतलं. हे चिताभस्म ज्या वेळेला असं भरून घेतलं हातामध्ये, विठाला 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 आणि ते चिताभस्म घेऊन भगवान शिवजींच्या पिंडीवर समर्पित केलं. त्या मुठभर राखेतने एक कंगन खाली पडलं. ते सौभाग्याचं कंगन होतं, अक्षयी चुडा होता. महाराज, मालकावर इतकी निष्ठा असलेली बाई आपल्या पतीचा नियम मोडू नये याच्याकरता स्वतःच्या शरीराची राख केली. काय पतिव्रता स्त्री असेल, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. महाराज, बेल किती महादेवाला वाहला, पांडुरंगाला मंजुळ किती वाहली, आपण किती ग्रंथाचं पठन केलं, हरिपाठ किती बाऱ्या म्हणतो, तुळशीला प्रदक्षिणा किती करतो, त्यापेक्षा आपल्या भारतीय संस्कृतीचे आपण नियम किती पाळतो हा महत्वाचा मुद्दा आहे. महाराज ज्वार करून घेतला आपल्या पतीचा नियम मोडू नये. गेल्या 30-35 वर्षाची परंपरा. आज जर चिताभस्म नसतं तर आपल्या पतीचा नियम मोडून गेला असता. म्हणून स्वतःचं शरीर जाळून घेतलं आणि त्याच्यातली मुठभर राख मग नवऱ्याने भगवान शिवजीला अर्पण केली, बोरेश्वराला, विश्वनाथाला. त्याच्यातून एक बांगडी पडली, कंगन पडलं. श्रुतीने प्रश्न केला, जिथं स्वतःचं शरीर पेटून घेतलंय तिच्या हातातली बांगडी का जळाली नाही? माझ्या लहानपणी आम्ही बांगड्यांचं तोरण करायचो. लग्न कार्य असलं की कासार दादा बांगड्या भरायचे आणि त्या फुटलेल्या बांगड्याचं असं कोपऱ्यात गोठोडा असायचं, ते नेऊन द्यायचं नाही, ते ठेवून घ्यायचं. आणि त्या बांगडीचा एक भाग दिव्यावर ठेवला राखेलच्या आणि इकून दाबलं की ते काच इतका वितळतो, मग इकडचं तोंड मिटतं. म्हणजे त्या काचाचं पाणी होतं छोट्याशा मिनमिन त्या दिव्यावर. तर मला सांगा, प्रेत जळेपर्यंत अग्नी किती वाढला असेल, त्या बांगड्याचं पाणी होतंय, पण पतिव्रतेचे कंगन जाळायची ताकद अग्नीत नाही. पतिव्रतेचं मंगळसूत्राचा दोरा सुद्धा जाळायची अग्नीत ताकद नाही. अग्नीत ठराविक लोकांना भेटतो, साध्वीला भेटतो, वारकऱ्याला भेटतो आणि पतिव्रतेला भेटतो. मी दुपारी कीर्तनात बोलून गेलो, ढवळेवीर नावाचं गाव आहे खानदेशमध्ये. त्या खानदेशमध्ये ढवळेवीर नावाचं गाव, तिथं रुक्मिणी नावाची एक माऊली होऊन गेल्या. फक्त हळदीचा डाग होता आणि तेवढाच हळदीचा डाग आणि माहेरी आल्या. अख्खं जीवन माहेरात ज्ञानेश्वरीवर गाथ्यावर प्रेम केलं आणि ज्ञानेश्वरी आणि गाथा जीवनभर अंतकरणात ठेवला. 2 वेळेची भाकरी घरातली लोक देत होते. कालांतरानं ती रुक्मिणी नावाची स्त्री हरिओम बाबा जात राहिली. त्या माऊलीचा अंत्यविधी झाला. 2ऱ्या-3ऱ्या दिवशी राख सावडायला गेल्याच्या नंतर गळ्यातली तुळशीची माळ दोऱ्यासह सापडते आणि आस्ती विरून गेल्या. औषधाला आस्ती सापडली नाही, फक्त गळ्यातली तुळशीची माळ आणि तो दोऱ्यासह ती माळ सापडे. आज ढवळेवीर नावाच्या गावात खानदेशमध्ये फक्त त्या तुळशीच्या माळीची रुक्मिणी माऊलींची समाधी आहे. जाळू शकत नाही अग्नी, भीतो वारकऱ्यांना. पुन्हा एक मुद्दा पहा, इकडे खाली सोलापूर भागामध्ये धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हैशी, इतकंय. गाईचं दूध पवित्र पण आहे आणि गोड पण आहे, म्हशीचं नुसतं गोड आहे, पवित्र नाही. शेळीचं दूध औषधी युक्त आहे, गोड बी नाही पवित्र बी नाही, पण औषधी युक्त आहे. शेळीला सुद्धा वाईट म्हणता येणार नाही. मग शेळ्या कोणी सांभाळायच्या, त्याच्यासाठी पुराणात प्रभेद आला. मेंढ्या पण कोणी बी वळायच्या नाही बरं. त्याच्यात एक बनगर नावाची व्यक्ती आहे समाजात. शेळी कोणी वळायची, मेंढी कोणी पाळायची, गुरुवर्य धर्म भास्कर वक्ते बाबा सांगायचे.
80 एकर जमीन तरी कोंबड्या पापा पापा ती 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 पापा पापा ती 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 आणि गाय एक पण नाही. वैकुंठवासी स्वर्गीय साहेबराव महाराज कोठाळकर सांगायचे, भेट नव्हती दादा कोणाला, भेट नव्हती. 80 एकर जमीन, गाय नाही, गाय दारात आणि कोंबड्या पापा पापा ती 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 पापा पापा ती ती. या 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 मसाल्याची भाजी केली तुम्हाला, या पाट्यावर मसाला वाटला आणि मसाला वाटायच्या आधी नेमकीच कोंबडीनं त्याच पाट्यावर कार्यक्रम केला. असं स्वर्गीय वैकुंठवासी कोठाळकर दादा म्हणायचे. गाय असं तुम्हाला इथून पुढचं जर जगणं, आपल्या भविष्यातले आपले नातू पंतू जर सुखानं राहावेशी वाटत असतील तर किमान बरं चाललंय त्याच्या दारात एक गाय असावा. महाराज उठतो की शेतकऱ्यावर सुटतो माणूस. आमचे महाराज शेतकऱ्यावर सुटायलेत, पुढारी शेतकऱ्यावर सुटायलेत, व्यापारी शेतकऱ्यावर सुटायलेत, डॉक्टर शेतकऱ्यावर सुटायलेत, शिक्षणातले शेतकऱ्यावर सुटायलेत. शेतकऱ्यानं गायी पाळावा. आणि तू 1 कोटीच्या बंगल्यात राहिला सुंबळ्या, तुझ्या दारात जर एक गाय असली तर तू बंगला तुझ्या बोकांडीव पडन का? मी बी कोठाळकर दादाच्या जवळचाच आहे ना, लांबचा नाही ना, मला काय भीती वाटत नाही. बंगला काय याच्या बोकांडीवर पडन का? का बंगल्या सगळं फुकून द्यायचंय तुला? पाळणं एखादी गाय. अरे शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या भावाचं मात्र झालं, काही मेळ नाही त्याला. हो आता तर 15-20 दिवस शिष्य चालूच नाही. आणि कशी गाय सांभाळायची त्यानं? पर त्यानंच गुत घेतलं का? तो मोती तयार करायला, ऊस तयार करायला, गहू ज्वारी पिकवायला, बस झालं नाही इतकं. तू गाय सांभाळणं बंगल्या पुढे एखादी. ज्या माणसाला 70-80 हजार रुपये पगार आहे तो कुत्री सांभाळायला. कुत्री, जर्मन शेपूट, जर्मन शेपूट आहे का नाही बाप्पा? हो पुन्हा काय काय नाव येतो त्या कुत्र्याचे, लॅब्राडॉनन, काय कोण डॉनन, कोणता कोणता टॉनन. हो कुत्री सांभाळायला तू कुत्री. आमची कुत्री दही आणि भात खाती. वा 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 वा. तुझी माय ताकाला मिडकली रे. ताक नाही भेटलं तुझ्या माईला, ताक आणि कुत्रीला दहीन भात चारायला. पाळणं एखादी गाय, पाळणं एखादी गाय, एखादी गाय पाळणं. इतकी नालायक लोक झाली. उद्या जर आपल्या नातवा पंतवांचं भविष्य तुम्हाला चांगलं वाटत असेल, व्हावं वाटत असेल, या देशातला ओझोन स्तर थांबवायची ताकद फक्त गायीच्या पाठीत आहे, बैलाच्या पाठीत आहे. होरपाळून माणसं बंगल्यातली बंगल्यात मरतील, हे शिकवलं काम करीन. चालू रनिंग मध्ये गाडीच्या यशा फुटल्या, मधली मध्ये जळाली मोठमोठा लोक. म्हणून गायीवर प्रेम करा. चला वळू गायी. विटेवरच्या मालकांनी द्वापार युगात गायी सांभाळल्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गोपाला गोपाला भजन बऱ्यापैकी गोडस गायलं. गायीचं पालन असावा. काय होतंय आमदाराच्या दारात एक गाय असली तर? 40-40, 50-50 कोटीच्या गाड्या आहेत ना आमदाराच्या दारात. कॅमेऱ्यावर बोलायला मला भीती थोडीची. 2 गायी असल्या तर काय होते? मंत्र्याच्या दारात जर 5 गायी असल्या तर काय होते? अख्ख्या महाराष्ट्रात बाळू महाराज कीर्तन करायला नुसत्या नारळावर करतो का? मग 10 गायी गिरगावकराच्या दारात असल्या तर काय व्हाले? तू बंगला पडायला का बाळू तू अंगाव? मी लोकांच्या डोळ्यात बोट घालीत नाही ना. काय होतं? ज्या कीर्तनकाराचं चांगलं चाललंय त्या कीर्तनकारानं भागवत 2 गायी पाळायला काय हरकत आहे? अरे तुला 2 पायाची किती बेजार करायली सगळ्यालाच कळायले. हा किती बेजार करायली आणि तू नाही ऐकल्यावर किती उर फाटून घ्याली. बैलान उर फाटून घेतल्यावर कशी बी गाडी पालती होती की नाही? ही संसाराची गाडी सुद्धा उर फाटायली का नाही?
अरे तिचाही मेंदू शांत होण्यासाठी शुद्ध गाईचं दूध खाऊ दे, तिलाही लाज वाटन, तिला नवरा कळन, तिला लेकरायची अस्मिता कळन, मुलीची अस्मिता कळन. पाळणं गाय चांगलं ज्या पक्वाद्याचं चाललंय त्याने एक गाय पाळायची, ज्याचं बरं चाललंय त्यानं बरं का. हा छान. हा हो घरी संघ कोण म्हणालो, ते का पक्वादाच्या दवालीला बांधायची काय. ज्या व्यापाऱ्याला परिसरातले 5-25 गावं त्याच्या दुकानावर माल किराणा भरीत असतील, औषधं घेत असतील, त्याची मेडिकल असेल, खता औषधाचं दुकान असेल, किराणा असेल, अजून कोणतं दुकान, तालुक्यातली बऱ्यापैकी लोक त्याच्या दुकानावर माल घेत असतील, त्या व्यापाऱ्याकडे 2 गायी असल्या तर काय व्हाले. सगळं शेतकऱ्याकडे नका लुटू. काय त्यानं तुमच्या बापाचा ठेका घेतला नाही, तुमच्या माझ्या बापाचा. आपली काय जहागिरी आहे का त्या शेतकऱ्यावर. आपण नुसतेच का ऊसातले डुकर, कोणीकडे बी जिकडे वाट भेटन तिकडं सोय. इकून फटाका वाजला की तिकडं, तिकून फटाका वाजला की इकडं, ऊसाचाच रागडा. अरे दाता आलेला डुक्कर कुठला. मस्त खुर्चीवर बसून काजूची परात, बदामाची परात, अंजीरची परात, पिस्त्याची परात, शेंगदाणे नाहीत खात. असा जर वैभवशाली महाराज असेल आणि त्यानं जर 10-5 गायी पाळल्या तर काय होईल. त्याची खुर्ची खालून जळन का. नुसतं शेतकऱ्यावर लुटू नका राजे, नका लुटू, नका लुटू, त्याला बदनाम करू नका. मरण का ते बिचारा शेतकरी. किती करायचं, किती करायचं. सुरुवातीच्या 2 महिन्यामध्ये वातावरण दूषित झालं आणि टरबूज फक्त माणसाच्या डोसक्यावनीच लागले. 2.5 आणि 3 रुपयानं त्याला कुत्र विचारीनं, कुत्र विचारीनं, आणि त्याला म्हणतात गाय सांभाळा. लाजा वाटायला पाहिजे भडव्यायला. विठाला 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 आम्ही एका जागेवर कीर्तनाला गेलो, मी पण म्हणत असतो महाराज दूध भाकरी घेता का. मी म्हणत असतो दूध कशाचं आहे. ते म्हणले पुड्याचं आहे. मी म्हणत असतो नाही बा, मी दूध खात नाही. कसा बोक्या आहे गिरगावचा बाळू, पुड्याचं दूध खात नाही. बाहेर गेल्यावर मग घरी एखादी पाळायला काय तुला धनुर्वात झाला का, का पॅरलीस अटॅक आला बाळू तुला. असे कितीतरी आमचे लोक लागतात. मी देशी गाईचं दूध पितो. वा बोक्याची अवलाद. त्या घरी गाय आहे का देशी गाईचं दूध प्यायला. बाहेर वजन हाणतू. बोलायचंय कोणी, कोणी बोलायचंय. सगळ्यांना सांभाळूनच बोलायचं का. गुण कोणाला येणार आहे. आमचा सुद्धा तितकाच अधिकार आहे गाई सांभाळण्याचा. महाराज निसर्गाला आम्ही सुद्धा जबाबदार आहेत. आम्ही सुद्धा गाई सांभाळायला पाहिजे. तर लोकांना बोलावा. म्हशीचं दूध असलं तर चहा करा, घरच्या गाईचं दूध असलं तर चहा करा, जर्शीचं असलं तर करू नका. त्याच महाराजाला अधिकार आहे त्याच्या दारात 2-4 गायी असावा. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहू दे. महाराज जगाचा बाप आहे. तुम्हाला आणि मला किती दिवस ठेवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचंय हे ज्याच्या हातात आहे. ते गुरखी झालाय, गुरखी. त्यानं गायी वळल्यात, त्यानं गायी सांभाळल्यात. काय होतंय आपल्याला गायी एखादी सांभाळायला. एक गाय 2 एकर रानातला दोष संपून टाकते. 2 एकर रानातला तिचं 12 महिन्याचं शेण संपत बाप्पा एका गाईचं जर रानात टाकलं ना 2 एकर मध्ये, तर शेतातला जेवढा दूषितपणा आहे ते दूषितपणा कायमचा संपून टाकण्याची ताकद 3 वर्षापर्यंत ती ताकद ठेवती. शेणाची ताकद 3 वर्षापर्यंत जमिनीत टिकून राहते. एक गाय, एक गाय, एक गाय. मालकानं गायी वळल्या आणि गायी वळत असताना एका विद्वानाला गर्व झाला. त्यानं गायीचे वासरण गोपाळ चोरून नेले. दुःखाची निवृत्ती सांगतोय. स्वतःला वैभवशाली,
अपूज्य ठरले होते मृत्यू लोकात, अपूज्य. पुष्करच्या व्यतिरिक्त पुष्करला पण मंदिर नव्हतं. आणि जगातला एक नंबरचा विद्वान, चतुर, बुद्धिमान, ज्याने हे हरामासाचे गाडगे तयार केले, तो सत्यलोकातला मालक विधाता ब्रह्मदेव. आणि या ब्रह्मदेवानं वासर आणि गोपाळ चोरून नेले. जशाला तसे वासर गोपाळ हा नवलाचा पुरुषार्थ आहे. पण सेवकानं सांगितलं, जा ते जे वासरन गोपाळवर येत तेच खाली येत. मग ब्रह्मा हंसावर बसून आले आणि भगवंताला कळंबाच्या झाडाखाली पाहिलं. आणि पाहिल्याच्या नंतर 19व्या दिवशी पुष्करला प्राणप्रतिष्ठा झाली. त्यावेळेला बोरेश्वर भगवंतानी ब्रह्मदेवाला विचारलं, मृत्यूलोकात तुमचं मंदिर नव्हतं, पुष्करला तुमचं मंदिर झालं, औषध कोणतं घेतलं? पाहता श्रीमुख गोविंदाचे. महाराज द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचं गायी वळताना चेहरा पाहिला. तर 19व्या दिवशी पुष्करला मंदिर झालंय. हे ब्रह्मदेवाचं दुःख घालवायची ताकद महाराज त्या प्रभूत आहे. त्या प्रभूचं रूप किती सुंदर असेल. महाराज माझ्या बोरेश्वराला दुःख झालं. कोणतं दुःख? या पृथ्वीवर पाप्यांची संख्या जास्त वाढली. म्हणजे पुण्यवाना इतकी नव्हती, पण थोडीफार वाढली. आणि तुम्ही एक लक्षात ठेवा, एक इदुशी माणूस 100 लोकांना खराब करू शकतो किंवा बेजार करू शकतो. 100 लोकांना. एक सडका कांदा, डालभर कांद्याची ताकद नाही त्याला दुरुस्त करायची. पण तुम्ही जे विशिष्ट प्रकारचं औषध जर त्याच्यावर नाही टाकलं तर त्याचा रस बाकीच्या कांद्याला लागल्यावर डालभर कांदे सडवायची ताकद आहे. आता एक औषध निघले, ते तेच सडतून असा चोपतो, असा नुसता जागच्या जागेवर चोपतो, बाकीच्या याला सडीत नाही. पण ते औषध टाकावं लागतं. बरं ते औषध फुकट भेटत नाही. अरे ओंबा, नाही तर ते औषध नका टाकू. जर गोणीभर कांद्यातला तुम्हाला औषधाला कांदा उरला, डोळा शाकायला, इसब चावल्यावर पाहिला कांदा घाशीत होते. इसब नाही कळायचा जीनच्या पॅन्टीवाल्या. इसब आणि ढेकणं तुमच्या काळात गेलेच. हो, नाही तर सुंबाच्या आडहात ढेकणं आणि इसब गाईच्या बैलाच्या कोठ्यान थांबायचे. ढेकन तरी जरा बेजार करतो. इसब 3-3 दिवस खाजवायला येतो. 3-3 दिवस इसब. हो, चाण्या माणसाला येड करीतो इसब. कवा बी सुरूच कार्यक्रम, कारकोर 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 कारकोर. आणि 3 दिवस खाजीनं संपल्या, चौथ्या दिवशी मग कातड लाल पडत आहे का नाही, चापझुई 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 सुरूच करते. हा, ते इसब चावल्यावर कांदा घासीत होते. कांदा जरा बरं होत होतं. तर गोणीभर कांद्यातला एक कांदा इसबाला लावायला पण सापडायचा नाही. एक कांदा. दूषित माणूस. 1.5 कोटीच्या गाडीमध्ये 15 माणसं बसले. संध्याकाळची वेळ आहे, बाथरूमला उतरले. एकाचा पाय भरला. ड्रायव्हरनं सांगितलं एअर कंडिशनर गाडी आहे 1.5 कोटीची, पण वास सुरू झालाय. कोणी म्हणलं ए पाय पाय निर्मळे. ड्रायव्हर म्हणला तुमचा निर्मळे, पण कोणाचा तरी एकाचा भरलाय. एकाचा जरी घाणीनं पाय भरला आणि भागवत बुवा, तर मधल्या 14 लोकायला त्याचा त्रास आहे. एअर कंडिशनर गाडी आहे ना. नासका माणूस एक बऱ्याच लोकायला बेजार करू शकतो. एक नालायक बऱ्याच लोकांना बेजार करू शकतो. बऱ्याच लोकांना मला दुरुस्त करण्याची ताकद. बघण्यासाठी ब्रह्मदेव आले. भगवान शिवजीचा विषय चालला. काही नालायकांची संख्या वाढली. कंस किती होते? एकच. आखी मथुरा बेजार नाही केली, मथुरेचा परिसर सुद्धा बेजार केला. कालयवन किती होते? एकच. परिसर बेजार केला. जरासंध किती होते? एकच. परिसर बेजार केला. शकुनी किती होते? एकच. हो, गांधार देशातून आला, बलुचिस्तान, तिथून बोंबलं तिथपर्यंत आला आणि भारत देशाला खराब केलं. या भारत देशातल्या राजाचे 100 पोरं पत्ते खेळायला लावले. एकटा शकुन्या, एकटा. जयद्रथ किती होते? एकटाच. द्रौपदीची साडी सोड्याला दुःशासन किती होते? एकटाच. मग एक किती चांगल्या लोकांना बेजार करू शकते. मग अशा काही ठराविक लोकांची, नालायकांची संख्या वाढली आणि माझे बोरेश्वर दुःखी झाले. बोरेश्वराचा हा चेहरा पाहिल्याच्या नंतर एका व्यक्तीने विचारलं, तुम्ही तांडव नृत्य का करत नाहीत? करा वाटणं म्हणे.
खाली मृत्यू लोकाकडे बघितलं की ठळक 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 टग्याची तुत्र दिसायलेत आणि हे गोरगरिबाला सर्वसामान्याला सात्विकांना सदाचार्यांना पुण्यवानांना पावनना ऋषीमुनींना बेटे नालायक त्रास द्यायलेत. म्हणून मला तांडव करा वाटलं. त्या व्यक्तीनं सांगितलं देवादी देव भगवान शिवशंकरा तुम्ही गोकुळात जा. आणि त्यांचं ऐकून भगवान शिवशंकर एका जुनाट योग्याचं रूप घेतलं. जोग्याचं चुनाट 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 जोग्याचं रूप घेतलं आणि द्वादशीच्या दिवशी गोकुळात आले. द्वादशीच्या दिवशी गोकुळात आले आणि द्वादशीच्या दिवशी गोकुळात आल्याच्या नंतर आलक ठोकली शंख वाजिला. अनुहत वाजती पुंगी बाबा जोगी आला रे जोगी ए जोगी आला रे जोगी बाबा अनुहत वाजती पुंगी रे बाबा जोगी आला रे जोगी. तो जोगी आलेला आहे तिथं. नंदराजाला सांगितलं नंदराज दिखा दो अपना बालक. नंदराजानं सांगितलं चिमुरडे ते बायकाच्या हातात असतं मी कशाला घेऊ बाबा काय पाहिजे ते घ्या. ते गहून ज्वारी न्याला हे जोगी येतोय. ह्या जोग्यानं हरिओम बाबा डोळे उघडे ना तर उद्या ज्वारी कापायला जायचं का ती कापायला जायचं कामच नाही. अशा गारा पाडीत नाही कधी अशा गारा पाडीत अशा. आम्ही एकदा गोठाचा कांदा लावला असा कांदा आला त्याचा आली 75,000 रुपये क्विंटल बी होतो. 75,000 रुपये क्विंटल. 16-17 क्विंटल बी झालं असतं. 4-5 कंपन्यावाले पाहायला येऊ लागले. दररोज 2-2 हजारांनी वाढ करीत. 76, 77, 78, 79 पस्तूर गेलं. असा गिरगावचा पाळ्या फुगला. अरे बाप रे काय बियाचे पैसे होते तांबडा. स्वप्नात पण म्हणू लागला कांदा कांदा. आमचं शेजारी म्हणलं तुमच्या घरातून कांद्याचं रातच्या काय ऐकू आलो. आम्ही म्हणलं काय नाही बा मला झोपीत बी कांदा आठवायलाय. बया लावल्या आज सौदा द्याला आणि 75% कांद्याचे गोठ ते खुडायला आले. बया लावल्या 25% मग काही जरा वलसर होते. तर संध्याकाळी 1:30 वाजता पाऊस आला. असा पाऊस आला की लिंबापेक्षा लहान गार नव्हतीच. मग तहसीलदार सर्वे करायला आला. गुडघ्या इतका त्याला ते स्वाक्स त्याचा त्या कमराला पटा. तहसीलदार सकाळी सकाळी प्याला नव्हता. म्हणजे असे सगळे तहसीलदार पेत नाहीत कारण का सगळे तहसीलदार पेत येत आज थोडंच असते. लय पेणारे बी असते. त्याच्या संघ आलेले दोन्ही तलाठी मात्र पहाटच पेलते. तर ते म्हणले फोन आलाय बाळू महाराज गिरगावकराचा त्यांच्या कांद्याचं शेत बघायचंय. इतका मोठा कांदा होता गारगुंडानं रात्री गेला. तर हे दोन्ही तलाठी तूर पाहू लागले. कांदा इतका कस काय वाढा. अरे म्हणलं कांद्या ते तुरीचे झाड आहेत सड आहेत सड तुरीचे कांदे नाहीत. इकडे चल इकडे चल इकडे इकडे म्हणजे पहाटच पेलेले होते. आयुष्य ज्यानं जीवनभर गळ्यात माळ घातली. 10-5 एकर जमिनीत तो रक्ताचा घाम करून टाकतो. या भारत देशातल्या जनतेला जगण्यासाठी गहू ज्वारीचे मोती तयार करतो. त्या वारकरी शेतकऱ्याला सकाळी 6ला पेणाऱ्याच्या पाया पडावं लागते. दिन 7-12 शोकांतिक आहे शोकांतिक आहे. ढवळ्या कपड्यावाल्यानं जरासं जपलं पाहिजे. शेतकऱ्याला जपलं पाहिजे. महाराज या देशाचा शेतकरी जर जगला तर या देशातला शाकाहार जगल. हरिओम बाबा वारकरी होण्यासाठी तुळशीची माळ गळ्यात लागती आणि तुळशीची माळ सांभाळण्यासाठी गव्हा ज्वारीच्या भाकरी लागतात. आणि गव्हा ज्वारीची भाकरी तयार करायचा कारखाना पुढाऱ्याकडे नाही
मंत्र्याकडं नाही, महाराजाकडं नाही, डॉक्टराकडं नाही, वकिलाकडं नाही, प्राध्यापकाकडं नाही, व्यापाऱ्याकडं नाही, शेतकरी राजाकडे. म्हणून या देशातली प्रकाश बुवा माळ जर टिकवायची असेल तुळशीची तर ती फक्त शेतकऱ्यात ताकद आहे. आणि माळ म्हणजे शाकाहार, आणि शाकाहार म्हणजे वारकरी संप्रदायाचा आहार आहे, सनातन संस्कृतीचा आहार आहे. तो आहार जिवंत ठेवायची ताकद फक्त शेतकऱ्यात आहे. पुढाऱ्यानं सुद्धा त्यांना जपलं पाहिजे, शेतकऱ्याला आम्ही सुद्धा जपलं पाहिजे. तर आम्हाला साहेब आवडतो पाय पडून 500 रुपये देणारा, आम्हाला शेतकरी कुठं आवडतो. पण बुवा तुमचा पक्वाद ऐकायला, बुवा तुमचं गायन ऐकायला, गिरगावच्या बाळूचं कीर्तन ऐकायला सगळे साहेबच नसते, शेतकरी पण असते. आणि गोरगरिबाची संख्या जास्त आहे म्हणून गिरगावच्या बाळूला किंमत आहे. सगळी मोठाल्याची संख्या मोजकी असते, मोजकी असते, मोजकी असते, बारीक संख्या आहे. महाराज या सर्वसामान्य जनतेमुळे आपल्या 3 लोकांना किंमत आहे, आपल्यालाच नाही, या पुढाऱ्याला सुद्धा या गरीबाईमुळेच किंमत आहे. हे मधला वर्ग आहे ना, कोण्या दिवशी झटका देईन त्याला सांगता येत नाही. हे इमानदारीनं काम करतो हा बारका वर्गच, आणि बारक्या वर्गामुळे पुढारी सुद्धा खुर्चीत बसते. म्हणून त्यानं शेतकऱ्याकडे बघितलं पाहिजे. समोर जरी पुढारी नसतील तर याच्यावर ऐकतील ना, ऐकतील ना, याच्यावर ऐकतील ना. कारण या विश्वातला सर्वात मोठा पावन प्राणी कोण असेल तर शेतकरी राजा आहे. तहसीलदार म्हणला बाळू महाराज इथे कांदा लावलाच नव्हता. ते म्हणलं साहेब जरशी पॅन्ट वरी करा, बुट काढून ठेवा, सॉक्स काढून ठेवा, जरशी ते असं मागं करा, ते इन केलेला पटा जरासा ढिला करा म्हणजे तुम्हाला वाकता येईन. आणि वाकल्यावर जरासा असं रान उकरा, कांदा वरी नाही दिसणार खाली आहे, कारण वरचा गारगुंडाईनं त्याचं सगळी पाणीच करून टाकलं. कोणात ताकद आहे इतका मोठा कांदा मातीत घालायची या मालकाच्या डोळ्यात. आणि हा मालक गहू ज्वारी मागायला कशा देईल? वंब्या येऊ द्याच्यात का न येऊ द्याच्यात त्याच्या हातात ते पाणी ठुणं न ठुणं. काय टरबूज लावले मागच्या आठवड्यात, इरी अशा झाल्या. मागच्या 15 दिवसा म्हणले महाराज पाणी हालच न, 2-2 मोटरायला हालच न, पाणी हालच न. आणि आता सौर ऊर्जा लावलं तरी टरबुजाच्या बुडाला थेंब जाईच ना, बुडात काहीच नाही, काहीच नाही. टरबूज कापल्यावर ढवळ सिबीत कापसावानी तरी 2 रुपये किलो पडली. कारण ते वायर टाकल्याचे तर पैसे भेटावं, ते प्लॅस्टिक आथरल्याचे. ही ताकद त्याच्यात आहे, त्याच्यात ताकद आहे महाराज. गरीब प्राणी शेतकरी, ज्याचं उघड्यावर दुकान आहे तो माझा शेतकरी राजा आहे. तो गहू ज्वारी बाजरी मागायला नाही आला, मी तुमचा मुलगा पाहायला आलो. शेवटच्या टप्प्यात बोरेश्वरानं सांगितलं नंदराज तुमचा मुलगा आणि मी मित्र येतो. नंदराजाने विचार केला, पांढरी शुभ्र दाढी झालेला जोगी आणि आपलं पोरग काल परवाच आहे, मित्र कसे असतील? जोगी दिसतो विचित्र, त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे नाही वस्त्र, मनवी तुझा मित्र बाळा जोजो रे कुलभूषणा, निजबा नारायणा बाळा जोजो रे कुलभूषणा. योगी आला से विश्रामा, निजबा नारायणा बाळा जोजो रे कुलभूषणा. काय योगी आहे महाराज? ए योगी दिसतो विचित्र, विचित्र आहे, जटाधारी, डोक्यावर गंगा आहे, नाही वस्त्र, अंगावर कपडा नाही, मनवी तुझा मित्र बाळा जोजो रे. यशोदा म्हणते बाळा, आणि तो योगी म्हणायला मी मित्र आहे तुझा, बाळा जोजो रे निजबा नारायणा बाळा जोजो रे कुलभूषणा, निजबा नारायणा बाळा जोजो रे.
मित्र आलाय तुझा. खत 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 हसू लागलो पाळण्यातलं. पाय फेकू लागलो, हात फेकू लागलो, अंगठा चोखू लागलो, पायाचा अंगठा चोखू लागलो, मुठी चोखू लागलो. प्रसन्न आहे मी, कधी पाहिन त्या जोग्याला. पदरात बांधून आणलं आणि जोग्याला दाखिलं. कैलासावर आले, तांडव नृत्य केलं. तांडव नृत्य भगवान शिवजीनं केलं. आणि तांडव नृत्य पंढरपुरातल्या मालकानं द्वापार युगात कालियाच्या डोक्यावर केलंय. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. बम 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 बोले बलिहारी, बम 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 बोले बलिहारी. तांडव गती मुंडन पर, तांडव गती मुंडन नाचत गिरिधारी, नाचत गिरिधारी, नाचत गिरिधारी. कालियाच्या डोक्यावर तांडव नृत्य केलं. कैलासावर गेले तांडव नृत्य केलं. गिरिजा मातेने विचारलं, प्रभू फार दिवसापासून तांडव नृत्य करीत नव्हते, आज का केलंय? आज मी प्रसन्न आहे, माझं दुःख गेलंय. कोणतं दुःख? अनंत सात्विकांचा रास करण्यासाठी पाप्यांची संख्या वाढली होती. पण या पाप्यांचा कर्दन काळ जन्माला आला. द्वारकाधीश कृष्ण परमात्मा बाल रूपात पाहिले. आता एका एका पाप्याची मज्जा दाखविणारा जन्माला आलाय. तुमचा शेवट करणारे. आनंद वाटला आणि दुःख बोरेश्वराचं त्या दिवशी गेलं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि जय 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 हरि.